आजच्या स्पर्धेच्या युगात तरुणांचे मनोरंजन डीजेच्या तालावर होत असले तरी विज्ञानाला अध्यात्माची जोड असणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य तथा माजी बांधकाम सभापती प्रेमभाऊ वनवे यांनी केले। सालेबर्डी पांधी येथील रीट मारुती हनुमान देवस्थान येथे हनुमान जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सावरी क्षेत्रातील 12 महिला भजनी मंडळांना जिल्हा परिषद स्थानिक विकास निधीतून ढोलक, नाल, वाद्य साहित्याचे वितरण करण्यात आले। त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते। याप्रसंगी संत विठ्ठल रुक्मिणी महिला भजन मंडळ सालेबर्डी, बजरंग महिला भजन मंडळ खैरी, माऊली महिला भजन मंडळ कवडसी, महालक्ष्मी महिला भजन मंडळ कवडसी, सावित्रीबाई फुले भजन मंडळ कवडसी, रुक्मिणी महिला भजन मंडळ कवडसी, आई वाराणसी महिला भजन मंडळ कवडसी, गुरुमाऊली महिला भजन मंडळ साहुली, सत्संग महिला भजन मंडळ साहुली, शारदा महिला भजन मंडळ साहुली, महालक्ष्मी महिला भजन मंडळ कवडसी आणि परमात्मा एक महिला भजन मंडळ सालेबर्डी या 12 मंडळांना साहित्याचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देवस्थान समितीचे अध्यक्ष नाजीर हरिभाऊ बांते, उपाध्यक्ष सचिव तसेच लता दुर्योधन बांते, प्रमिला अनिल सतदेवे, मंगला प्रल्हाद गंथाडे, करिश्मा नरेंद्र मने, भावना योगेश सदावर्ती, शीतल प्रवीण उराडे, रेखा दयाराम समरीत उपस्थित होते। या उपक्रमाबद्दल साहुली क्षेत्रातील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रेमभाऊ वनवे यांचे आभार मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार पोलीस पाटील हिरालाल पुडके यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवस्थान समितीचे कार्यकर्ते तसेच कुंदा नागेश्वर बांते, शारदा विजय सार्वे, ममता राजेंद्र तिजारे, अनिता हिरालाल पुडगे, बबिता लक्ष्मण मते, शालू विजय चौडे, दीपा दिनकर घोल्लर, रंजू मोहनदास वनवे, काजल अमित वनवे, प्रीती महेश सदावर्ती, आशा जाखमाते, सुनीता रवी बारई, रितू रामविजय पुडके, ज्योती तुकाराम समरीत आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले।